आज सकाळी ना मला लेट झालं उठायला, कारण की ना आता थंडी जशी वाढते ना तसं उठायचं मन नाही करत. पण उठली मी कशी तरी, आवरलं ऑफिससाठी आणि निघाली. गाडी पार्क केली. आता इथून जाऊया स्टेशनवर. आणि ना स्टेशनवर जशी पोहोचते ना, थोडंसं कवळं ऊन असतं, ते घेऊन खूप छान वाटतं. पण थंडी तशीच असते, काय कमी होत नाही. इथून ट्रेन पकडली आणि ट्रेन जशी मी पकडते ना, काहीतरी भांडण चालू होते ट्रेनमध्ये आज. तर मी तिथून उतरली CSMTला आणि आता जाते डायरेक्ट ऑफिसला. आणि आज ऑफिसमध्ये ना खूप लोड आहे मला कामाचा. आज पटापट काम पण खतम करायचं आपल्याला, कारण की लेट होईल आणि लेट झाला की ट्रेन पकडता येणार नाही. आणि मी इथे ब्रेकफास्ट केला. संध्याकाळी मी निघाली आणि मला खरंच लेट झाला, म्हणून मी खूप पटापट म्हणजे पळून टॅक्सी पकडली आणि ट्रेन भेटली. शेवटीला मी उतरली आणि घरी गेल्या ना आज आपण स्वतःसाठी भजी बनवणार आहे, कारण की ना मला भजी खायचं मन झालं. तर मी ते बेसन पीठ, कांदा वगैरे टाकून मस्त थोडंसं हलवून घेतलं पिठाला, पहिले मीठ वगैरे टाकून, मग त्याच्यात कोथिंबीर टाकलं आणि मग हलवलं. आणि मग ना ह्यांना फ्राय करायला तेलामध्ये घेतलं मी. तर पहिले चेक केलं मी तेल गरम आहे की नाही, तर गरम झालं होतं. आणि ना थोडं लो गॅसवर ठेवून म्हणजे तुम्ही तळू शकता. मी ना चुकून फास्ट गॅसवरच राहिलं माझ्याकडून, पण चांगलं झालं होतं भज्या. मग भजी मी जशा टाकल्यानंतर मी सगळ्या म्हणजे चेंज करत होती त्यांची साईड, कारण की एका साईडून हे झालेलं. तर जेवून घेऊया. आणि जेवून झाल्यानंतर मी बिग बॉस बघत होती. आज 2 दिवस बघितलं नाही.